नमस्कार मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनल के एडिट्स 01 वर स्वागत आहे. तर आज आपण घटस्फोट घेण्याची कारणे पाहणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. कोर्टामध्ये कोणतीही केस दाखल करायची म्हटलं तर काहीतरी कारण घडलं असलं पाहिजे. तसंच घटस्फोट घेण्यासाठीही काही ना काही कारण घडलं असलं पाहिजे. हिंदू विवाह कायदा 1955चे कलम 13 हे घटस्फोटासाठीचे मुख्य कलम आहे, जे पती किंवा पत्नीला काही विशिष्ट आणि गंभीर कारणावरून घटस्फोट घेण्याची परवानगी देते. कलम 13 अंतर्गत घटस्फोटाची मुख्य कारणे: व्यभिचार, विवाहानंतर जोडीदाराने इतर कोणासोबतही स्वइच्छेने लैंगिक संबंध ठेवणे. क्रूरता, शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे, ज्यामुळे एकत्र राहणे अशक्य होते. परित्याग, कोणत्याही कारणाशिवाय किमान 2 वर्षापेक्षा जास्त काळ जोडीदाराने सोडून देणे. धर्मांतर, जोडीदाराने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे. मानसिक आजार, जोडीदार असा मानसिक आजार किंवा मानसिक विकाराने ग्रस्त असणे, ज्यामुळे त्याच्यासोबत राहणे शक्य नाही. कुष्ठरोग, जोडीदाराला कुष्ठरोग असणे, जो बरा होऊ शकत नाही. संसर्गजन्य लैंगिक रोग, जोडीदाराला असा संसर्गजन्य लैंगिक रोग असणे, जो बरा होऊ शकत नाही. संन्यास घेणे, जोडीदाराने जगाचा त्याग करून संन्यास घेणे. 7 वर्षांनंतरही पत्ता नसणे, जोडीदाराचे विवाहानंतर 7 वर्षापर्यंत काहीच वृत्त नसणे. संवादाचा अभाव, प्रभावी संवाद हा मजबूत विवाहाचा पाया असतो. जेव्हा जोडप्यांना संवाद साधण्यात अडचण येते तेव्हा गैरसमज आणि संघर्ष लवकर वाढू शकतात. कमकुवत संवाद विविध प्रकारचे प्रकट होऊ शकतो, जसे की कठीण संभाषणे टाळणे, सक्रियपणे ऐकण्यात अयशस्वी होणे किंवा दुखवणारी भाषा वापरणे. कालांतराने न सुटलेल्या समस्यामुळे नाराजी, अंतर आणि विश्वास तुटू शकतो. घटस्फोटाच्या टप्प्यावर पोहोचलेली अनेक जोडपी असे सांगतात की त्यांच्या जोडीदारांनी त्यांना ऐकले नाही किंवा त्यांचा गैरसमज झाला आहे. कधीकधी समुपदेशन जोडप्यांना संवाद कौशल्ये पुन्हा निर्माण करण्यास मदत करू शकते, परंतु जेव्हा संवादातील अंतर खूप वाढते तेव्हा घटस्फोट हा एकमेव पर्याय वाटू शकतो. आर्थिक समस्या, आर्थिक अडचणी ही वैवाहिक जीवनात तणावाचे सर्वात सामान्य कारण आहे. पैशाच्या समस्या विविध समस्यांमुळे उद्भवू शकतात, जसे की नोकरी गमावणे, वैद्यकीय बिल, जुगाराचे व्यसन, कर्ज किंवा वेगवेगळ्या खर्चांच्या सवयी. पुरेसे उत्पन्न असलेल्या जोडप्यांनाही जर एका जोडीदाराला वाटत असेल की दुसरा खूप मोकळेपणाने खर्च करतो किंवा त्याचे आर्थिक व्यवस्थापन करण्याबाबत विरोधी विचार असतील तर त्यांना तणाव येऊ शकतो. आर्थिक विसंगतीमुळे नात्यात शक्तीचे असंतुलन निर्माण होऊ शकते, ज्यामुळे नियंत्रण किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. ज्या प्रकरणांमध्ये आर्थिक तणावामुळे लक्षणीय वाद आणि नाराजी निर्माण झाली आहे, अशा प्रकारांमध्ये जोडप्यांना हे फरक मिटवणे आव्हानात्मक वाटू शकते, ज्यामुळे शेवटी घटस्फोट होतो. अनेक नातेसंबंधांमध्ये विरघळणारा ताण येतो, जिथे चिंतेचा एक भाग विवाहाच्या इतर पैलूंवर परिणाम करतो. पदार्थाचा गैरवापर आणि व्यसन, मादक पदार्थाचे सेवन आणि व्यसनामुळे नातेसंबंधावर प्रचंड ताण येतो. तेव्हा एखादा जोडीदार ड्रग, दारू, जुगार किंवा इतर सक्तीच्या वर्तनाच्या व्यसनाशी झुंजतो, तेव्हा ते अनेकदा खोटे बोलणे, लपवण्याचे वर्तन आणि वचने मोडण्याचे चक्र निर्माण करते. व्यसनामुळे कुटुंबातील
संसाधने कमी होऊ शकतात, आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. व्यसनाधीन नसलेल्या जोडीदाराला अनेकदा विश्वासघात, निराशा आणि असहाय्यतेच्या भावना येतात, विशेषतः जर उपचाराचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले असतील. जरी काही जोडपी आधार आणि पुनर्वसनाच्या मदतीने व्यसनाशी संबंधित समस्यावर मात करू शकतात, तर काहींना या गोंधळात स्थिर विवाह टिकवून ठेवणे खूप आव्हानात्मक वाटते. मानसिक आरोग्य समस्या, नैराश्य, चिंता आणि व्यक्तिमत्व विकार यांचा वैवाहिक जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. मानसिक आरोग्याशी झुंजणाऱ्या जोडीदाराला निरोगी संवाद साधणे, जवळीक राखणे किंवा दैनंदिन ताणतणावांना तोंड देणे कठीण होऊ शकते. त्यांच्या जोडीदाराला एकटेपणा, आधार नसणे किंवा त्याच्या जोडीदाराच्या कल्याणासाठी जबाबदार वाटू शकते, जे जबरदस्त असू शकते. मानसिक आरोग्याच्या समस्या नेहमीच घटस्फोटाकडे नेत नाहीत, परंतु त्यांना समजूतदारपणा, संयम आणि अनेकदा व्यावसायिक मदतीची आवश्यकता असते. उपचार न केल्यास किंवा त्याकडे दुर्लक्ष केल्यास या समस्या कालांतराने वैवाहिक जीवनाला धोका निर्माण करू शकतात, ज्यामुळे जोडप्याचे वेगळेपण होऊ शकते. घरगुती हिंसाचारामुळे घटस्फोट होऊ शकतो. गैरवापर शाब्दिक, शारीरिक, भावनिक, मानसिक किंवा वरील सर्व असला तरी काही फरक पडत नाही. घरगुती हिंसाचारामुळे नातेसंबंध संपुष्टात येऊ शकतात. घटस्फोटाची इतर वारंवार सांगितलेली कारणे म्हणजे आरोग्य समस्या, मूल नसणे, कुटुंबातील सदस्याकडून पाठिंबा नसणे आणि धार्मिक मतभेद. तुम्हाला वाटते का तुम्ही तुमच्या जिद्दीच्या शेवटाला पोहोचला आहात? तुम्ही कंटाळला आहात का? बरं, तुम्ही एकटे नाही आहात. सर्वात सामान्य शेवटच्या घटना म्हणजे फसवणूक, मादक पदार्थांचे सेवन आणि घरगुती हिंसाचार. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर अनुभवी आणि पात्र मानसिक आरोग्य व्यावसायिकांची मदत घ्या. तुमचे लग्न कोसळण्याची वाट पाहू नका. समुपदेशनाला वेळ लागतो, परंतु तुमचे लग्न वाचवण्यासाठी तुम्ही सर्व काही केले आहे हे जाणून घेणे फायदेशीर आहे. कलम 13(1)(a) ठराविक परिस्थितीनंतर घटस्फोट. पती किंवा पत्नीने जर नांदायला न्यावे किंवा नांदायला यावे असा केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला असेल, पण तरीही जर पती पत्नीला नांदवत नसेल किंवा पत्नी नांदायला येत नसेल, तर याही कारणाने घटस्फोट घेता येतो. कलम 13(2) पत्नीला घटस्फोट घेता येणारी कारणे. जर पतीने पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न केले असेल, तर पहिल्या पत्नीला घटस्फोट घेता येतो. पतीने बलात्कार किंवा एखादं अत्यंत वाईट कृत्य केलं असेल, तर पत्नी घटस्फोट मागू शकते. विवाह 15 वर्षाखालील असताना झाला असल्यास आणि 18 वर्षाखालील असताना पत्नीने तो नाकारला असेल. 13(b) परस्पर संमतीने घटस्फोट. पती-पत्नी दोघेही किमान 1 वर्षापासून वेगळे राहत असतील आणि एकत्र राहू शकत नसतील, तर परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कलम 13 हे घटस्फोटासाठीचे कायदेशीर आधार प्रदान करते, जेणेकरून जेव्हा वैवाहिक संबंध पूर्णपणे तुटतात तेव्हा लोकांना कायदेशीररित्या विवाह समाप्त करता येतो. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.